मेरे इस रूप के दर्शन नहीं कर सकता। बस चालते का श्रीला प्रभुपाद यांना भेटायला आम्ही लोटस या इमारतीत गेलो. या इमारतीत जे जे थोर संत आणि ब्रह्मचारी राहून गेले त्याबद्दल उद्धवप्रिया प्रभू यांनी आम्हाला माहिती दिली. ह्या खोलीत बसून श्रीला प्रभुपाद सर्वांना भेटत असत आणि इथेच भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम याच्या भाषांतराचं काम करत असत. ही खोली आहे त्यांच्या शयन म्हणजे आरामासाठी आणि इथेच त्यांचे गुरु श्री भक्ती सिद्धांत सरस्वती आणि चैतन्य महाप्रभू यांची प्रतिमा आहे. त्यानंतर आम्ही पोचलो मायापूरमधील थिएटरमध्ये. काल से मेरी भक्ति कर रहे हैं, अतः मैं आपको दर्शन देने आया हूं। मेरे भक्तों के अतिरिक्त कोई भी मेरे इस रूप के दर्शन नहीं कर सकता। मैं कलयुग के इस अवतार में युग धर्म हरिनाम संकीर्तन को स्थापित करने के लिए अवतरित हुआ हूं। मैं इस अवतार में कृष्ण प्रेम का वितरण करूंगा। ध्यान, यज्ञ और विग्रह पूजा से दूसरे युगों में जो उत्तम लाभ प्राप्त होता है वह सभी लाभ केवल इस कलयुग में मेरे नामों का जप करने से प्राप्त किए जा सकते हैं। लेकिन ध्यान रहे ब्राह्मण, जब तक मैं इस अवतार में हूं तुम्हें किसी को नहीं बताना कि मैं स्वयं भगवान श्री कृष्ण हूं। पुढच्या सकाळी आम्ही निघालो मायापूर इथल्या उर्वरित मंदिरांना भेट देण्यासाठी. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. अनिरुद्ध प्रभू आणि रिक्षा चालकांमध्ये पुन्हा एक गोड संवाद पाहायला मिळाला. 7 जगह एक जगह नहीं जा. लहान मुलांसारखं कुतूहल हे मोठ्यांनाही चुकलेलं नाही. बस चालते का अरे हे नको कटकन जाशील घुसतील त्यांच्या अंगात. पुढे आम्ही जगन्नाथ दास महाराज यांच्या मंदिरात पोहोचलो. जगन्नाथ दास बाबाजी महाराज हे त्यांच्या काळातील सर्व वैष्णवांचे प्रमुख मानले जात, म्हणून त्यांना वैष्णव सार्वभौम ही पदवी देण्यात आली होती. चैतन्य महाप्रभूंचे मूळ जन्मस्थान शोधण्यात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. या मुख्य मंदिरात बाबाजी महाराजांचे संपूर्ण शरीर, समाधीस्थळ, मूळ तुळशी जपमाळ देखील जतन करून ठेवण्यात आले आहे.
आम्ही पोचलो महाप्रभू पाडा नवदीप येथे असलेले धामेश्वर महाप्रभू मंदिर. हे भगवान गौरांग यांचे मूळ आणि अत्यंत पवित्र मूर्तीचे निवासस्थान आहे. या मूर्तीची त्यांची पत्नी श्रीमती विष्णुप्रिया देवी यांनी तब्बल 80 वर्ष मनोभावी पूजा केली होती. ही सुंदर मूर्ती त्याच लिंबाच्या झाडापासून कोरली गेली आहे ज्या झाडाखाली भगवान चैतन्य यांचा जन्म झाला होता. महाप्रभूंनी संन्यास घेण्यापूर्वी ही मूर्ती तयार करून घेऊन ती विष्णुप्रिया देवींना सोपवली होती. भगवान चैतन्य यांच्या प्रस्थानानंतर विष्णुप्रिया देवी वयाच्या 96व्या वर्षापर्यंत या मूर्तीची सेवा केली. अशी श्रद्धा आहे की त्या शेवटी याच मूर्तीमध्ये विलीन झाल्या, म्हणून आजही मूर्तीमध्ये मोत्याची नथ घातली जाते. निसर्गातील सौंदर्य प्रवासात कोणताच थकवा जाणून देत नव्हते. पुढे आम्ही पोचलो श्रीला वृंदावन दास ठाकूर यांच्या मंदिराकडे. श्रीला वृंदावन दास ठाकूर यांनी चैतन्य महाप्रभूचे पहिले अधिकृत चरित्र श्री चैतन्य भागवत याच भूमीवर लिहिले. ज्याप्रमाणे महर्षी व्यासांनी कृष्णाच्या लीला लिहिल्या, त्याचप्रमाणे यांनी महाप्रभूंच्या लीला लिहिल्यामुळे यांना व्यास अवतार मानले जाते. या मंदिरात वृंदावन दास ठाकूर यांनी स्वतः स्थापित केलेल्या आणि पूजलेल्या श्री श्री नित्यानंद प्रभू आणि श्री गौरांग महाप्रभू यांच्या अतिशय सुंदर लाकडी मूर्त्या आहेत. ह्या जागेवर चैतन्य महाप्रभू यांनी आपलं शिक्षण ग्रहण केलं. गंगादास पंडित टोल म्हणजेच संस्कृत पाठशाळा येथे 8 वर्षाच्या निमाई अर्थात चैतन्य महाप्रभू यांना शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. गंगादास पंडित हे नवद्वीपमधील अत्यंत थोर आणि प्रतिष्ठित प्राध्यापक होते. ज्याप्रमाणे द्वापर युगात सांदीपनी मुनी यांनी भगवान श्रीकृष्णाला शिक्षा दिली होती, त्याचप्रमाणे कलियुगात गंगादास पंडितांनी महाप्रभू यांना शिक्षण दिले. इथेच महाप्रभू येत होते शिकण्यासाठी आणि इथे ते बसत होते. त्यानंतर त्यांच्या घरी ते कीर्तन करायचे. ही गोष्ट आहे 502 वर्षापूर्वीची. इथे ती होती शाळा, तिथे चैतन्य महाप्रभू येत होते आणि इथे आहे मंदिर. किती शांत या ठिकाणी. पक्ष्यांचं किलबिलाट खूप मनाला शांती देतो. ह्याच ठिकाणी विचार करा, चैतन्य महाप्रभू जगले आहेत, शिकले आहेत. खूपच सुंदर. श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपाम्बुदीयस्तमहं प्रपद्ये. इथे एक वेगळ्याच प्रकारची मनशांती जाणवली. निसर्गात वेळ घालवणे हे मुंबईकरांच्या भाग्यात कमीच म्हणा, पण अशा पवित्र ठिकाणी येऊन श्री चैतन्य महाप्रभू यांच्या अलौकिक भक्ती ऊर्जेचा अनुभव मिळाला. जहाँ पर आ रहा है स्थल का नाम चंपाहाटी. वादळी वारा सुरू झालेला आहे आणि जोरात पाऊस पडणार आहे. बाबा शाळेला चालला आपला.